प्रचार सभेच्या मैदानावरून आता शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष आमने सामने आलेले आहेत। त्या संदर्भातली बातमी, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा होऊ नये यासाठी शिवसेनेनं दादरमधलं दत्ता राऊळ मैदान अडवून ठेवल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलाय। उद्या संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा बीकेसीतल्या MMRDA मैदानावरती होणार आहे। असं असताना त्याच वेळी शिवसेनेला दुसऱ्या मैदानाची गरज का आहे असा सवाल मनसेने विचारलाय। दरम्यान दत्ता राऊळ मैदानावरती शिवसेनेचे इतर नेते सभा घेणार असून ते मैदान आपण कधीच आरक्षित केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी मनसे निवडणूक आयोगात धाव घेण्याची शक्यता असून मैदान मिळालं नाही तर प्रभादेवीतल्या सामना वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर रस्त्यावरती सभा आयोजित करण्याचा इशारा मनसेने दिलाय। दादर माहीम या भागामध्ये मनसेचे सध्या 7 नगरसेवक आहेत, त्यामुळे इथं होणारी सभा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते। शिवाजी पार्कवरती राजकीय सभांना बंदी असल्यानं मनसेला दत्ता दळवी मैदान मिळणं हे अत्यंत गरजेचं बनलंय। मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। संदीपजी, काय म्हणणं आहे तुमचं या मैदानाबद्दल? नाही, असं आहे की आज तुमच्याकडे सत्ताधारी पक्ष, तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून मुंबईतली सगळी मैदानं जर तुम्ही पैसे भरून अडवून ठेवणार असाल तर दुसऱ्या पक्षाने प्रचार नाही का करायचा आज? आणि एवढं कशाला घाबरताय राजसाहेबांच्या सभेला? तुमची एक सभा झाली दादरमध्ये, तुमची बीकेसीला सभा आहे शिवसेना पक्षाची, मग राजसाहेबांच्या सभेला घाबरण्याचं कारण काय? एवढी का पायाखालची वाळू सरकते तुमचे? आणि आज आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र सुद्धा दिलेलं आहे की शेवट असं आहे की इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे की सर्व पक्षांना प्रचाराची समान संधी उपलब्ध करून देणं ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे। आणि जर अशा पद्धतीने मैदान अडवणूक करण्याचं जर धोरण कोण स्वीकारत असेल तर त्याच्यावर इलेक्शन कमिशनने योग्य ती कारवाई केली पाहिजे। बरं, पण देशपांडेजी, शिवसेनेचं म्हणणं असं आहे की त्यांनी आधीच त्या मैदानासाठी बुकिंग केलेलं होतं। म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद नाहीये की आमच्या आधी त्यांनी मैदानाचं बुकिंग केलं होतं, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये। पण विषय असा आहे की तुम्ही ऑलरेडी बीकेसीला सभा घेतायत उद्धव साहेबांची। आतापर्यंतच्या इतिहासात उद्धव साहेबांची एकीकडे सभा चालू असताना शिवसेनेचे नेते दुसरीकडे सभा घेतात, असं कधीच घडलेलं नाहीये। मग नेमकं यावेळेला का तुम्हाला ते करायचं आहे? याचाच अर्थ असा आहे की राजसाहेबांची सभा झाली तर आपली सगळी सीट जाऊ शकतात याची भीती शिवसेनेला वाटते, म्हणून मनसेला कुठल्याही परिस्थितीने अशा पद्धतीने अडवणूक करायची हेच चाललेलं आहे। आणि जर आम्हाला देशपांडेजी, शिवसेनेचे समाधान सरवणकर आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाच विचारूया त्यांना नेमकी भीती कशाची आहे, त्यांनी का मैदान अडवलंय ते। सरवणकरजी, हा नमस्कार, बोला। हा, आता संदीप देशपांडे जे बोलले ते तुम्ही ऐकलेलं आहे, त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे? दत्ता राऊळ मैदान मनसेसाठी का सोडत नाही आहात तुम्ही? नाही, पहिली गोष्ट ही होती की दत्ता राऊळ मैदान हे शिवसेनेने बुक केलेलं होतं, हे त्यांची सभा ठरायच्या आधीच बुक केलेलं होतं। ग्राउंड बुकिंग जी असते हे पक्षाकडनं सांगितलं जातं। हे महिन्याआधी जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होतं त्यावेळेला आपण मुंबईतले अनेक मैदानं बुक करतो की जिथे सभा होते, हे अचानक रात्री झोपेतनं उठून आम्हाला दुसरी सभा करायची अशी सभेची म्हणजे मैदान बुकिंगचा असा प्रोसिजर नसतो, हा आपल्यालाही माहिती आहे की ही जी मैदानं पहिलीच आपण बुकिंग केलेली असतात की पक्षाकडनं आम्हाला सांगितलं असतं ही मैदानं बुक करा, त्यावेळेला आपल्या सभा होतात। आणि ही सभा म्हणजे यांची ठिकाण ठरायच्या आधी हे मैदान बुक झालेलं होतं। आणि दुसरी गोष्ट, हे जे काही बोलतायत ह्यांची भीती, शिवसेनेला कसली भीती नाहीये। जर तुम्हाला मैदान हवं तर शिवसेनेच्या स्थानिक विभाग प्रमुखांशी आपण बोलायला पाहिजे होतं। हे लोक कोणाशी बोलत नाहीत, काही नाही, फक्त मीडियामध्ये आरोप करतात। तुम्ही बसून एकदा बोलायला पाहिजे, आम्हाला मैदान हवंय, जे काही गोष्टी आहेत तुम्ही करणार आहात नाही करणार आहात ज्या काय, पण आमच्या लोकांची वरिष्ठांशी कोणाशीही काही बोलणं होत नाही, फक्त मीडियामध्ये आवाज करतात, बाकी काहीच नाही। पण सरवणकरजी, ऑलरेडी बीकेसी वरती उद्धव ठाकरेंची सभा होणार असताना पुन्हा दत्ता राऊळ मैदान घेण्याची काय गरज आहे? इतर नेत्यांची सभा नाही, कसं झालं, मुंबईतले अनेक मैदान असं बुक केलेले असतात आपण प्रत्येक ठिकाणी शेवटच्या दिवशी नेक्स्ट जे काही कार्यक्रम असतात पक्षाचे त्यासाठी बुक केलेले असतात। ते ऑलरेडी त्यांची सभा ठरण्याच्या आधी बुकिंग झालेली आहे। बुकिंगची डेट यांनी बघावी, लेटर कधी टाकलं हे बघावं, त्या सगळ्या गोष्टी यांनी पहिला बघावा। अचानक ह्यांची सभा आता ठरलेली आहे बीकेसीला, आपलं दत्ता राऊळ मैदानाला ह्यांची सभा ठरलेली नव्हती, पण ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी पहिलं वरिष्ठांशी आमच्या बोलावं। असं फक्त मीडियामध्ये येऊन बोलावं याच्यात काय अर्थ नसतो, बसून यांनी बोलावं जी काय तुम्हाला मैदान हवंय, काय हवंय, ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही मागणी करायला पाहिजे की नक्की। सरवणकरजी, आपण देशपांडे यांनाच विचारूयात। देशपांडेजी, सरवणकर यांचं बोलणं आपण ऐकलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शिवसेनेशी याबद्दल बोला, आपण काहीतरी तोडगा काढू म्हणून।
का बोलत नाही आहात तुम्ही? याबद्दल आम्ही वॉर्ड ऑफिसरांची पत्रव्यवहार केला होता. स्वतः जे महापालिकेचे अधिकारी आहेत, कसं आहे इलेक्शनच्या काळात दोन पक्ष एकमेकांच्या समोर कधी येत नाही, एकमेकांची चर्चा होत नाही. पण आम्ही वॉर्ड ऑफिसरांनी त्यांना फोन केला होता की अशी अशी परिस्थिती आहे, तुमची ऑलरेडी बीकेसीला मैदान आहे, तर तुम्ही हे मैदान मनसेला द्यायला तयार आहात का? तर ते म्हणाले नाही, आम्ही मनसेला देणार नाही, आम्ही तिथे पैसे भरणार तयार आहोत. हे वॉर्ड ऑफिसरचं बोलणं झालेलं आहे. पाहिजे तर तुम्ही वॉर्ड ऑफिसरांच्या याच्यावर बोलू शकता. याच्यात खोटं बोलण्याचा काही विषयच नाही येत ना. घाबरतात एवढं बोलून ही जर तोडगा सुटत असेल त्यांना बोलायला काय प्रॉब्लेम आहे? दिवस संपले आता. तुम्हाला कशाला घाबरून? उलट तुम्ही घाबरताय म्हणून मैदान सोडत नाही. तुम्ही काय आम्हाला सांगता की घाबरत? आणि रात्री झोपेत सभा होत नाहीत, पहिलं ठरवायला लागतात. आणि माझं असं मत आहे की एकदा बोलून किंवा वरिष्ठांशी आमच्या बोलून हो तोडगा निघू शकतो. पण तुम्हाला काहीतरी फक्त त्या गोष्टी आम्ही इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून म्हणजे देशपांडेजी तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांशी याबाबत बोलणार नाही आहात? अरे ज्यांनी रिक्वेस्ट बुकिंग केली त्यांच्याशी एकदा बोलायला कमीपणा नसतो संदीपजी. नाही, कमीपणाचा विषयच नाहीये. तुम्हाला स्वतः वॉर्ड ऑफिसरने रिक्वेस्ट केलेली, त्यांची रिक्वेस्ट तुम्ही धुडकावली, तुम्ही आमची रिक्वेस्ट काय ऐकणार आहात? नाही असं नसतं. जी गोष्ट तोडगा ज्या गोष्टी देशपांडेजी म्हणजे तुम्ही शिवसेनेकडे जाणार नाही, काय तुमची भूमिका आहे? वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी निरोप पाठवला होता, हे फोनच उचलत नाही. बोलणार कसं यांच्याशी? यांची परंपराच फोन उचलण्याची. आता तुम्ही बोलता तुम्ही वॉर्ड ऑफिसरशी बोला. असं नसतं. शेवट आम्हाला वॉर्ड ऑफिसरकडे जावं लागलं, तेच तुम्हाला सांगतोय. तुमच्याशी तुम्ही फोन उचलत नाही, शेवट आम्हाला वॉर्ड ऑफिसरकडे जावं लागलं. नाही, आमच्याकडे कोणाकडेही फोन मी अजूनही सांगतो की त्यांनी जर रिक्वेस्ट केली होतं. तुमच्या विभाग प्रमुखांना मिस कॉल एकदा चेक करायला सांगा, कोणाचे फोन येऊन गेले तुम्हाला. तुम्ही विचारायला पाहिजे, ज्या गोष्टी सुटू शकतात. तुम्हाला 100 निरोप पाठवायला तुम्ही तयार नाही आहेत ना त्याला. असं नसतं. वॉर्ड ऑफिसर सरवणकरजी देशपांडे थोडंसं तुम्हाला थांबवतीये. सरवणकरजी, देशपांडे म्हणतायत की तुम्हाला 10 वेळा निरोप दिला तरीही तुमच्याकडून काहीही म्हणजे निरोप येत नाहीये, सकारात्मक पाऊल उचलत जात नाहीये, म्हणून ते निवडणूक आयोगाकडे जात आहे. काय आपलं म्हणणं आहे? आमच्याकडे कुठचाही निरोप आलेला नाही, आमच्याकडे कुठचाही कॉल आलेला नाहीये त्यांचा. ते बोलत असतील तर आम्ही तेच बोलतोय की जर तुम्ही बोलणारच नसाल, आता मगाशी ते बोलले की आम्ही नाही बोलणार निवडणूक आयोगाकडे, असं नसतं. नाही, ज्यांनी बुकिंग केली त्यांच्याकडे रिक्वेस्ट करू शकता तुम्ही. आणि त्यात कमीपणा असं काहीच नसतो. बरोबर. सरवणकरजी, तुमची भूमिका कळलेली आहे. देशपांडे यांना मला शेवटचे विचारायचे की यापुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? हॅलो. हा देशपांडेजी, या पुढचं तुमचं पाऊल काय असणार? नाही, यावेळेला जर असं आहे, यांनी जे आडमुठे धोरण स्वीकारलेलं आहे तर आम्हाला रस्त्यावरच सभा घ्यावी लागेल ना. जर मैदान आज दादरमध्ये मैदान एक शिवाजी पार्क आहे, दुसरं हे होतं, दोन्ही मैदानं उपलब्ध करून नाही दिली आम्हाला इलेक्शन आयोगाने, तर आम्हाला रस्त्यावर सभा घ्यावी लागेल. दुसरा काय पर्याय उरतो आमच्याकडे? बरं. शिवसेनेचे सरवणकर आणि मनसेचे देशपांडे आपल्यासोबत होते. दोघांचेही आभार. तुमची भूमिका एबीपी माझा समोर मांडलीत त्याबद्दल.